नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदित्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेअर नर्सिंगमधला 15 मार्काचा प्रश्न बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. GNM सेकंड इयर. तर प्रश्न आहे, सायली 9 वर्षाची मुलगी आहे, 9 इयर्स ओल्ड, चाइल्ड ॲडमिटेड इन पिडियाट्रिक वॉर्ड, म्हणजे ती पिडियाट्रिक वॉर्डमध्ये ॲडमिट झाली आहे. कंप्लेंट्स ऑफ फीवर अँड जॉईंट पेनमध्ये त्याच्यामुळे, आणि शी इज डायग्नोज ॲक्यूट ह्युमॅटिक फीवर. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पुढील प्रश्नांची उत्तर द्या. 9 वर्षाच्या सायलीला ताप आणि जॉईंट पेन आहे आणि नंतर तिला डायग्नोज झाला ॲक्यूट ह्युमॅटिक फीवर. तर खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला आपण प्रश्न आहे, विच इन्व्हेस्टिगेशन आर डन टू डायग्नोज ऱ्युमॅटिक फीवर. आपण कोणतं इन्व्हेस्टिगेशन करणार ऱ्युमॅटिक फीवरसाठी ते बघूया. तर पहिलं आहे, आपण बघू माहिती बघणार आहात. तर ताप येण्यापूर्वी काय होतं, 7 ते 21 दिवस घसा म्हणजे दुखत असो, घशाला सूज आली होती याची माहिती मिळते. तर काय ताप येण्यापूर्वी काय होतं, 7 ते 21 दिवसापूर्वी घशाला काय आलेली असते, सूज आली होती याची माहिती आपल्याला जर तेव्हा विचारतो आपण रुग्णाला किंवा तिच्या आईवडिलांना विचारतो तेव्हा मिळते, कारण 9 वर्षाची मुलगी आहे. ठीक आहे. मग आपण त्याच्यामध्ये रक्त तपासणी करतो. त्याच्यामध्ये ब्लड सेंटिमेंटेशन रेट वाढलेला असतो. 60 ते 80 मिलीमीटर रक्तामध्ये तासाला रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात. अँटीस्ट्रेप्टोझिन ओ टायटर यावरून रक्तातील स्ट्रेप्टोकोकल 10मुळे निर्माण झालेल्या अँटीबॉडीचे प्रमाण समजतं. चिन्हे लक्षणे विशेषतः सांधेची सूज, सुरुवातीला एक सांधा सुचतो व नंतर सांधे सुचतात बाकीचे. त्याच्यानंतर छातीचं क्षकिरण जो आहे, आपण एक्सरे, त्याच्यावर हृदयाच्या आकाराचं किती वाढ झाली हे पाहिले जाते. मग आपल्याला एक्सरे करावा लागतो. तर त्याच्यामध्ये हृदयाची वाढ झालेली असते ते आपल्याला बघायचं असतं. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG, आपण ECG आपण म्हणतो ना, ते करावं लागतं. त्यावरून हृदयाच्या कार्यावर किती परिणाम झाला हे आपल्याला समजून येऊ शकतं. तर अशी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. ECG करायच्या, ब्लड टेस्ट करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सरे काढू शकतो. एक्सरे नंतर ECG काढायचं, ब्लड टेस्ट करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला काय एक्झॅक्टली आजार आहे ते डायग्नोस होतं. त्यानंतर राईट द कॉसेस अँड मॅनिफिकेशन ऑफ ॲक्यूट ह्युमॅटिक फीवर. तर आता कॉसेस बघूया आपण. कारणं, तर स्ट्रेप्टोकोकामुळे घशाचा दाह, गलगंतरी दाह होऊन बाळाला बरे वाटते. म्हणजे सुरुवातीला काय होतं, घशाचा दाह झालेला असतो किंवा गलगंतीला दाह झालेला असतो आणि हा झाल्यानंतर बाळाला त्या बरं वाटत असतं. पण त्यानंतर काय होतं, 2 ते 3 आठवड्यांनी संधिवात ज्वराची सुरुवात होते. हा दाह जो आहे, ठीक आहे, हा हिमोलॅटिक स्ट्रेप्टोकोकामुळे होतो. स्ट्रेप्टोकोकल दाहानंतर सर्वांनाच हा आजार होतो असं नाही. या आजारात सायभूत कारणे आहेत. तर स्ट्रेप्टोकोकामुळे सर्वांनाच हा आजार होतो असं नाही. ह्याच्यासाठी काही कारणं आहेत ती बघूया. तर गर्दीच्या आणि दलदलीच्या घरामध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये, तर हे कुणामध्ये होतं, तर गर्दीच्या ठिकाणी किंवा दलदल आहे, घाण आहे, अशा ठिकाणी ह्याचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सतत थंडीत काम करणारी मुलं आहेत किंवा अपुरा आहार किंवा आपण म्हणू शकतो निकस आहार मिळणारी मुलं, म्हणजे गर्दीच्या दलदलीच्या ठिकाणी किंवा अपुरा निकृष्ट दर्जाचा आहार, पुरेसा आहार नाही, अशा मुलांना होतो. त्याच्यानंतर इजा किंवा शस्त्रक्रियेनंतर आणि सतत थंडीत जी काम करतात, ठीक आहे, सतत जी थंडाव्यामध्ये काम करत असतात ना मुलं, त्यांना. आता वयाचं काय आहे, तर हा आजार विशेषतः 5 ते 15 वर्ष वयामध्ये होतो. ठीक आहे. लिंग म्हणजे सेक्स मध्ये काय आहे, तर मुलांमध्ये दोघांमध्ये सारख्याच प्रमाणात आढळतो. ह्याच्यामध्ये मुलांना जास्त प्रमाणात होते, मुलींना कमी प्रमाणात होते, असा प्रकार येत नाही. दोघांनाही होतं आणि वयाचं प्रमाण आहे 5 ते 15 वर्ष वयामध्ये होतो. त्याच्यानंतर अनुवंशिकता. ठीक आहे. काही कुटुंबांमध्ये या रोगाने ग्रस्त झालेल्या अनेक व्यक्ती आढळतात. सामाजिक व आर्थिक कारणे, घरात म्हणजे काय असतं, आपल्याला घरात ओल असल्यास, ठीक आहे, सामाजिक आर्थिक कारणांमध्ये काय येतं, तर घरात ओलावा आहे, दमट हवा आहे, आहार्य कमतरता असणाऱ्या लोकांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आढळतं. या रोगाचा आधी स्ट्रेप्टोकोकामुळे घसा आलेला म्हणजे काय असो, धरलेला असो. या रोगाने मग काय होतं, तर स्ट्रेप्टोकोकामुळे काय होतं, तर घसा धरलेला असतो किंवा टॉन्सिलचा त्रास होऊन गेलेला असतो. मग त्यामुळे नंतर काय होतं, 7 ते 12 दिवसानंतर या रोगाची सुरुवात होते. बीटा हिमोलॅटिक स्ट्रेप्टोकोका हे जंतू या रोगास कारणीभूत असतात. ठीक आहे. हिमोलॅटिक स्ट्रेप्टोकोका हे जे जंतू आहेत ते ह्या रोगास कारणीभूत असतात. ठीक आहे. त्यानंतर साईन अँड सिम्पटम्स कोणते आहेत त्याचे, तर आपण ते बघूया. तर ताप
100 ते 101 फॅरेनहीट इतका असतो. सौम्य प्रकारच्या आजारात असतो. पण जेव्हा तीव्र स्वरूपाचा संधिवात ज्वरात जेव्हा तो कन्वर्ट होतो तेव्हा 101 ते 103 पर्यंत असतो फॅरेनहीट. ताप बरेच दिवस टिकून राहतो. हा ताप काय होतो तर बरेच दिवस टिकून राहतो. टॉक्सिक लक्षणं असतात, म्हणजे डोकेदुखी असते, वांत्या, मलावरोध, घाम भरपूर असतो. त्याच्या नाडीची गती वाढते. त्याच्यानंतर काय होतं, गुडघा आहे, घोटा किंवा कोपराचा सांधा दुखतो अशी तक्रार बाळ करते. सांध्याला सूज येते, तो सांधा लाल होतो. सुरुवातीस कोणता तरी एक सांधा सुचतो व नंतर इतर सांधे सुचतात. सांध्यातील वेदना गंभीर स्वरूपाची असल्याने बाळ रडते व अस्वस्थ होतं. मग काय होतं, टॉक्सिक लक्षणे दिसतात, डोकेदुखी असते, वांत्या, कॉन्स्टिपेशन, घाम भरपूर येतो. त्याच्यानंतर टॅकिकार्डी असतो, म्हणजे काय होतं, बाळाच्या नाडीची गती आहे ती वाढते. सुरुवातीस एक सांधा सुचतो, त्यानंतर इतर सांधे सुचतात. सांध्यातील वेदना गंभीर स्वरूपाच्या असल्याने बाळ रडतं. ठीक आहे. सांध्यामध्ये कायमस्वरूपाचे बदल होण्याची शक्यता असते. सांध्याच्या लक्षणावरून रोगनिदान करण्यास मदत होते. दीर्घकालीन आजारात रक्तक्षयाची लक्षणे दिसू लागतात. हृदयाची लक्षणे कोणती आहेत, म्हणजे नाडीचा वेग तापाच्या मानाने खूपच जास्त असतो. नाडी अनियमित होती व स्ट्रेप्टोकोकाच्या साहाय्याने तपासल्यास मरमर ऐकू येते. हृदयाची लक्षणे म्हणजे नाडीचा वेग वाढलेला असतो, तापाच्या मानाने खूपच जास्त असतो, नाडी अनियमित होते व स्टेथोस्कोप जेव्हा आपण चेक करतो त्यामध्ये तपासल्यावर काय होतं, तर मरमर ऐकायला येते हार्टमध्ये. त्याच्यानंतर बालकाच्या छातीवर साधारण गुलाबी रंगाची पुरळ येतात. हे अनेक महिने टिकून राहतात. पुरळ येतात गुलाबी रंगाचे बाळाच्या अंगावरती आणि ते अनेक महिने टिकून राहतात. त्याच्यानंतर कोपऱ्याच्या, गुडघ्याच्या सांध्यामधील किंवा आपला फऱ्याचं हाड आहे या पाठीवर किंवा मणक्याच्या ठिकाणी बारीक गुठल्या असतात, त्यांना रुमॅटिक नोड्युल्स असे म्हणतात. ठीक आहे. कोपऱ्याच्या, गुडघ्याच्या किंवा आपला जो फऱ्याचा हाड आहे त्याच्यावर किंवा पाठीच्या मणक्यावर ठिकाणी बारीक गुठल्या तयार होतात, त्यांना रुमॅटिक नोड्युल्स असे म्हणतात. त्या गुठल्या दिसत नाहीत पण हातपाय स्पर्शाला जाणवतात. त्या ठिकाणी हात लागल्यास फार वेदना होतात. या गुठल्यांना बरेच आठवडे लागतात. या गुठल्या ज्या आहेत त्या बरेच आठवडे राहतात. या गुठल्या दिसणे म्हणजे आजाराची तीव्रता अधिक आहे. हृदयावर परिणाम झालेला आहे, म्हणजे त्याचा परिणाम हृदयावर, ह्या गुठल्या दिसल्या हृदयावर त्याचा परिणाम झाला आहे असं समजायचं. अशक्तपणा, बालकाचं वजन कमी झालेलं असतं. त्याच्यानंतर आहे राईट मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ सायली, म्हणजे त्या बाळाचं मेडिकल आणि नर्सिंग मॅनेजमेंट आपण कसं करायचं आहे. तर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये प्रोकेन, पेनिसिलिन हे 50,000 युनिट्स प्रति किलो दिवसातून एक वेळेस दिलं जातं इंट्रामस्क्युलर. यामध्ये 10 दिवस द्यावं लागतं. रुग्णात पेनिसिलची ॲलर्जी असेल तर आपल्याला द्यावं लागतं एरिथ्रोमायसिन, आपण देतो 40 ते 50 मिलीग्राम प्रति किलो 10 दिवस. त्याच्यानंतर अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स द्यावे लागतात. त्यामध्ये आपल्याला द्यावं लागतं ॲलिसाइट्रेस अधिक मात्रेमध्ये द्यावे. हे औषध दुधाबरोबर किंवा जेवणानंतर द्यावे. ठीक आहे. फक्त संधिवात असल्यास 2 आठवडे द्यावे व संधिवाताचा जर परिणाम हृदयावर झाला असेल तर 6 आठवड्यापर्यंत चालू ठेवावे लागतात हे औषधं. उलट्या होणे, कानामध्ये आवाज येणे, खोल श्वास होणे, पोटाच्या स्नायूंचा म्हणजे वापर होणे श्वास घेताना. ठीक आहे. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास औषध 2 दिवसासाठी बंद करावे, नंतर कमी प्रमाणात सुरू करायचं आहे औषध. त्याच्यानंतर स्टिरॉइड, संधिवाताचा परिणाम हृदयावर झाला असल्यास स्टिरॉइड सुरू करायचं आहे. संधिवाताचा जर परिणाम जो आहे तो जर हृदयावर झाला तर मग स्टिरॉइड सुरू करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रेडिनोसॉल जे आहे 2 मिलीग्राम प्रति किलो प्रतिदिनी दिवसातून 2 ते 3 वेळेस द्यायचं आहे. हे औषध 3 आठवड्यापर्यंत चालू ठेवायचं, नंतर 3 आठवड्याने हळूहळू कमी करून बंद करायचे. हे औषध बंद केले तरी ॲस्पिरिन मात्र त्यांच्यासाठी पुढे 1 ते 2 आठवड्यापर्यंत सुरू ठेवायचे, म्हणजे स्टिरॉइडची चिन्ह लक्षणे उद्भवणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पटोमिक ट्रीटमेंट. सिम्पटोमिक ट्रीटमेंटमध्ये काय करायचं तर कार्डियल फेल्युअरसाठी डिगॉक्सिन जे आहेत, फ्रुसामाइड, केसॉल ही जी आहेत ती औषधं द्यायची आहेत. खोक्यासाठी छातीतले वेदना पेन होतं ते कमी करण्यासाठी आपल्याला कोडीन द्यायचं आहे. रक्तक्षयासाठी लोहाच्या गोळ्या द्यायच्या आहेत. आता नर्सिंग केअर काय करायची आहे तर संधिवात ज्वरामुळे हृदयविकार होण्याची दाट शक्यता असते, ती टाळण्यासाठी रुग्णाची परिचर्या फार महत्त्वाची ठरते. रोग्याची खोली हवेशीर असावी, परंतु रोग्याच्या अंगावर प्रत्यक्षपणे वाऱ्याचा झोत येणार नाही याची खबरदारी घ्यावी. ठीक आहे. कोट काळ्या म्हणजे कॉट फळ्यांची असावी, ती नसल्यास लोखंडी पट्ट्यांची असावी, परंतु स्प्रिंगची असू नये. गादी मऊ कापसाची असावी. बिछाना आपण ह्याचा कसा करायचा आहे तर संधिवातासाठी
म्हणजे संधिवातासाठी असावा. ठीक आहे, कारण यामध्ये ब्लँकेट्स वापरल्याने रोगाचे दुखरे सांधे उबदार राहतात. वाळूच्या पिशव्या ठेवायच्या आहेत, त्याच्यामुळे आधार दिला जातो. त्याच्यानंतर म्हणजे आपला क्रेडल आहेत ते वापरल्यामुळे दुखऱ्या सांध्यावर आपलं पांघरुणाचे ओझे पडत नाही. क्रेडल वापरल्याने मग काय होतं, ते सांधे जे दुखत असतात त्याच्यावर काय होतं, वजन पडत नाही. त्यानंतर रोग्यास बिछाना झोपवून ठेवावे, कारण त्याला भरपूर ताप असतो. त्या म्हणजे त्या तापाचा हृदयावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. आणि मग विश्रांतीमध्ये आपल्याला रुग्णास झोपवून ठेवायचे, कारण त्याला भरपूर ताप असतो व तापाचा हृदयावर परिणाम होऊ नये म्हणून. आणि हृदयावर परिणाम झालेला असल्यास रोग्यास बिछाण्यावर हळूच म्हणजे हलवूनच द्यायचं नाही, त्याला झोपूनच ठेवायचं. त्याला त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगायचं. लहान मुले बिछाण्यात पडून राहत नाहीत, म्हणून त्यांना बिछाण्यावरती गोष्टीची पुस्तके वाचून दाखवायची किंवा वाचण्यास द्यायचे. दुखरे सांधे गरम कपड्यात गुंडाळायचं, म्हणजे वेदना कमी होतात. त्याच्यानंतर रोग्याचे अंग रोजच्या रोज गरम पाण्याने पुसून काढायचे, म्हणजे घामाचा वास येणार नाही व बरं वाटेल. रोग्यास ताप असतो म्हणून दर 4 तासाने ताप नाडी श्वसन बघायचं आहे आणि त्याची नोंद करायची आहे. ताप जास्त असल्यास ताप कमी करण्यासाठी आपल्याला काय द्यायचं आहे, तर औषधं द्यायची आहे. त्याच्यानंतर नाडी पाहत असताना त्याचा वेग, तालबद्धता याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण हृदयावर परिणाम झालेल्या नाडीची गती तापाच्या मानाने खूपच वाढलेली असते व तिची तालबद्धताही अनियमित असते. दर 4 तासाने तोंडाची स्वच्छता करायची. तापाने जीभ व ओठ तटलेले असतात म्हणून त्याला ग्लिसरीन बोरॉक्स लावायचं आहे. आहारामध्ये काय करायचं आहे, तर तापामध्ये रोग्यास भरपूर पेय द्यायचे आहेत. चहा, कॉफी, दूध द्यायचं आहे, सरबत द्यायचं आहे, यांचा समावेश करायचा आहे. ताप कमी झाल्यानंतर हलका आहार द्यायचा, नंतर हळूहळू आहाराचं प्रमाण वाढवायचं आहे. ठीक आहे, आणि संपूर्ण आहार द्यायचा आहे. तापामुळे रोग्यास लघवी कमी व पिवळ्या रंगाची होते, म्हणून लघवीचं निरीक्षण करायचं आहे. लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ द्यायचा आहे त्यांना लिक्विड फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर बाळा शौचास साफ होत नाही की बघायचं आहे आणि डॉक्टरच्या आदेशानुसार सोमेरीचं कसं ते द्यायचं आहे. दर 4 तासाने आपल्याला काय करायचं आहे, तर पाठीची काळजी घ्यायची आहे. रात्री शांत झोप येते की नाही बघायचं आहे, आणि येत नसल्यास शोधून काढून त्यावर उपाय करायचा आहे. का येत नाही येते किंवा वेदनेमुळे झोप येत नाही नसल्यास डॉक्टरच्या आदेशानं वेदनाशामक औषधे द्यायची आहेत. स्वच्छ बिछाना असावा. रोजच्या रोज केस विंचरावेत. स्पंज देणे, आठवड्यातून एकदा नखे कापणे, केस धुणे यासारखी दैनंदिन परिचर्या करायची आहे. रुग्णास ताप कमी झाला तरी देखील नाडीचा वेग स्वाभाविक येईपर्यंत रोगी जास्त हालचाल करू द्यायची नाही आहे. जरी रुग्णाचा किंवा त्या बाळाचा आपली जी सायली आहे ताप जर कमी झाला तरी रुग्णाला काय करायचं, तर हालचाल करून द्यायची नाही, तिची नियमितपणे काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला रुमॅटिक जो फीवर आहे, ॲक्यूट रुमॅटिक फीवरची केअर करायची आहे. चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये हा विचारला जातो प्रश्न, इम्पॉर्टंट आहे. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.